Konnichiwa minasan. आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 29 ग्रामर पॉइंट्स. हाय हाजिमेमाशो. सो लेसन नंबर 29 मध्ये आपल्याला ट्रान्झिटिव्ह अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहेत. सो आपण N5 मध्ये शिकलो होतो व्हॉट इज ट्रान्झिटिव्ह वर्ब. सो जी पण ऍक्शन करण्यासाठी टॉपिक, ऑब्जेक्ट आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब असतं. फॉर एक्झाम्पल वाताशी वा असागोहान ओ ताबेमास. असागोहान ओ ताबेमास. पण कोण असागोहान खातंय? वाताशी. सो वाताशी वा असागोहान ओ ताबेमास. बट इनट्रान्झिटिव्ह वर्ड मध्ये आपल्याला डायरेक्टली सब्जेक्ट असतो. लेट्स सी. ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये सेंटेन्स बघूया. आय क्लोज द डोर. मी दरवाजा बंद केला. वाताशी वा दोआ ओ शिमेमास. मी दरवाजा बंद केला. Whereas in intransitive verb, the door is closes. दरवाजा बंद आहे. दोआ का शिमारिमास. सो कोणी बंद केला, कधी बंद केला, कसा बंद झाला याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन नाही. दरवाजा बंद आहे किंवा दरवाजा बंद झाला. मराठीमध्ये जर बघायचं असेल, मी दरवाजा बंद केला आणि दरवाजा बंद झाला. मग तो हवेने बंद झाला असेल किंवा काहीही प्रॉब्लेम असेल किंवा कशाने तरी बंद झाला असेल. बट देर इज नो डोअर ऑफ द ऍक्शन. करता त्याच्यामध्ये नाही. सो मराठीमध्ये ट्रान्सलेशन बघा. दरवाजा बंद केला आणि दरवाजा बंद झाला. ओके. सो अजून एक सेंटेन्स बघूया. दिस मशीन गिव्स आउट मनी. कोणाकी काय वा ओकाने ओ दाशिमास. ही मशीन पैसे बाहेर टाकते म्हणजे हे करते, गिव्स देते. मनी कम्स आउट. पैसे बाहेर आले. ओकानेगा देमास. कसे आले, काय आले, मशीन बिघडली होती, काय प्रॉब्लेम होता ते माहित नाहीये. बट ओकानेगा देमास. सो पैसे बाहेर काढले आणि पैसे बाहेर आले. ओके. सो आता आपण ट्रान्झिटिव्ह वर्ड आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब मधला डिफरन्स बघूया. ट्रान्झिटिव्ह वर्ब इज कॉल्ड एज तादोशी अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब इज कॉल्ड एज जिदोशी. सो जिदो म्हणजे स्वतःहून होणारे ऍक्शन आणि तादोशी म्हणजे कोणीतरी केल्यात. सो फॉर एक्झाम्पल केशिमास इज टू टर्न ऑफ. देन की ओ केशिते कुदासाय. प्लीज टर्न ऑफ द लाईट. आणि किएमास टू बी टर्न ऑफ. देन की गा किएतेइमा. द लाईट इज टर्न ऑफ. सो लाईट बंद करा आणि लाईट बंद आहे. ओके. हा डिफरन्स आहे. अजून काही एक्झाम्पल बघूया. किरिमास टू कट. सो कामियो कित्ते कुदासाय. प्लीज कट द पेपर. आणि किरेमास टू बी कट. हिमोगा किरेमास. द स्ट्रिंग विल बी कट. सो तो जो काही दोरा आहे तो तुटलेला आहे. हे काही सिलेक्टेड फ्यू वर्ब्स आहेत जे ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह मध्ये दिलेले आहेत. कांजी सेम असेल पण त्याच्या पुढचं जे आहे हिरागाना ते चेंज आहे. फॉर एक्झाम्पल तोमेरू मीन्स टू स्टॉप अँड तोमारू टू बी स्टॉप. मराठीमध्ये जर मिनिंग लक्षात घेतलं तर ट्रान्झिटिव्ह तोमेरू गाडी थांबवली, तोमारू गाडी थांबली. तर हे मराठीमध्ये अंडरस्टँड करून घ्या सो दॅट तुम्हाला ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह जॅपनीजमध्ये मीनिंग समजून घ्यायला डिफिकल्ट नाही होणार. तोमेरू थांबवली, तोमारू थांबली. फॉर एक्झाम्पल माझं स्टॉप आलं आणि तिथे मी गाडी थांबवली. सो कुरुमा ओ तोमेमास. कुरुमा ओ तोमेरू. गाडी थांबवली. वेरेस कुरुमा गा तोमारीमास. गाडी थांबली. कशी थांबली? सो त्याचं पेट्रोल संपलं असेल, बिघडली असेल, काहीही झालं असेल, आपल्याला नाही माहिती, आपण नाही थांबवली. सो दॅट इज तोमारीमास. सो तोमेरू थांबली, तोमारू थांबवली. शिमेरू बंद केलं, शिमारू बंद झालं. आकेरू ओपन केलं, आकू ओपन आहे किंवा ओपन झालं. देन चुकेरू स्विच ऑन केलं, चुकू स्विच ऑन झालं. केसू टर्न ऑफ केलं, किएरू टर्न ऑफ झालं. हा पूर्ण चार्ट बुक मध्ये लिहून काढा आणि तिथे बाजूला मराठीमध्ये त्याचं मिनिंग लिहून घ्या. इरेरू एंटर केलं, हाईरू एंटर झालं. दासू बाहेर काढलं, देरू बाहेर आलं. नाराबेरू अरेंज केलं, नाराबू अरेंज झालं. हाजीमेरू स्टार्ट केलं, हाजीमारू स्टार्ट झालं. ओतोसू ड्रॉप केलं म्हणजे पडलं. ओतोसू पाडलं आणि ओचिरू पडलं. जसं की माझ्या हातातून माझं वॉलेट पडलं. सो सायफुगा ओतोशिमास. वेअर एज
मांगो गा ओचिरू, आंबा पडला, मी पाडला नाही, तो झाडावरून पडला, सो दॅट इज ओचिरू. सो ओतोसू पाडलं आणि ओचिरू पडलं. उगोकासू हलवलं, उगोकू हललं. देन फुयासू वाढवलं, फुएरू वाढलं. ओके, नेक्स्ट. So what's the difference between transitive verb and intransitive verb? Need doer of action म्हणजे करता आवश्यक आहे, इथे कर्त्याची आवश्यकता नाहीये. Transitive verb will take particle o, intransitive verbs will take particle ga. Akemas to open, akimas be opened. I open the door and door opens. Watashi wa doa o akimas, doa ga akimas. मी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडा आहे. वाताशी वा दोआ ओ शिमेमास, दोआ गा शिमारिमास. मी दरवाजा बंद केला आणि दरवाजा बंद आहे. नेक्स्ट, आता ह्या लेसन मध्ये आपल्याला कुठले ग्रामर बघायचे? एक्सप्रेसिंग स्टेट ऑफ समथिंग. वर्ब ते फॉर्म प्लस इमास. आता इथे हे इनट्रान्झिटिव्ह वर्ब इथे मेन्शन करा. इनट्रान्झिटिव्ह वर्ब चे ते फॉर्म प्लस इमास. नेक्स्ट आहे आपल्याला वर्ब ते शिमाईमास्ता अँड शिमाईमास इंडिकेट द कंप्लीशन ऑफ ऍक्शन. वर्ब ते शिमाईमास्ता express embarrassment. Arimashita found it and dokokade and dokokani somewhere. So हे ग्रामर पॉइंट आपल्याला या लेसन मध्ये बघायचे आहेत. हे फर्स्ट 3 जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण बघूया. इनट्रान्झिटिव्ह वर्बचा ते इमास. वर्ब ते फॉर्म प्लस इमास एक्सप्रेस द स्टेट which result as a consequences of an action expressed by the verb. For example, noun ga intransitive verb te imas used to describe state of a noun. मादो गा वारेते इमास. मादो म्हणजे विंडो, वारेते इमास म्हणजे फुटलेली आहे. द विंडो इज ब्रोकन. आता इथे बघा, मादो गा अरिमास. ओके, मादो गा अरिमास विंडो आहे. मादो गा वारे माशिता विंडो फुटली. आणि आता इथे आपल्याला त्या विंडोची स्टेट दाखवतो. मादो गा वारेते इमास विंडो फुटलेली आहे. कोणी फोडली, कधी फोडली, कशी फोडली ते माहित नाही. वारेरू हा इंट्रान्झिटिव्ह वर्ड आहे. सो वारेते इमास म्हणजे विंडो फुटलेली आहे. तो वर्बचा ते फॉर्म, इंट्रान्झिटिव्ह वर्बचा ते फॉर्म प्लस इमास मीन्स यूज टू डिस्क्राइब स्टेट ऑफ अ नाउन म्हणजे त्याची करंट सिच्युएशन दाखवण्यासाठी हा ग्रामर पॅटर्न यूज होतो. इंट्रान्झिटिव्ह वर्ब प्लस ते इमास. नेक्स्ट, देनकी गा चुईते इमास. देनकी गा चुईते इमास म्हणजे द लाईट इज ऑन. कोणी केली, कधी केली, कशी केली, वी डोंट नो. देनकी गा चुईते इमास म्हणजे लाईट ऑन आहे. नेक्स्ट, नाउन व वर्ब ते इमास युजिंग पार्टिकल वा टू मेक द सब्जेक्ट एज अ टॉपिक. हे आपण लेसन नंबर 2 N5 च्या लेसन नंबर 2 मध्ये शिकलेलो होतो. कोनो मादोवा वारेते इमास. जस्ट मादोवा वारेते इमास असताना कोनो सोनो आणू नसताना तर इथे गा पार्टिकल आलं असतं. मादो गा वारेते इमास विंडो फुटलेली आहे. का इथे गा पार्टिकल आलं? कारण की कोणती विंडो फुटली हे आपल्याला माहित नाही. पण जेव्हा आपण कोनो सोनो आनो यूज करतो ना, म्हणजे दिस दॅट दॅट ओव्हर दॅट, त्यावेळी आपण स्पेसिफिक सांगतो. आणि जेव्हा स्पेसिफिक सांगतो त्यावेळी आपल्याला वा पार्टिकल यूज करायचं आहे. सो मिनिंग आहे असं, ही विंडो फुटलेली आहे. तर इथे आपल्याला वा पार्टिकल यूज करायचं. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट आहे शिमाई मास्ता और शिमाई मास एम्फेसाइज द कंप्लीशन ऑफ एन ऍक्शन. सो शिमाई मास्ता, शिमाई मास आणि शिमाई मास याचे 3 मिनिंग आहेत. तर हे 3ही मिनिंग आपण बघूया. 2 या पॉइंट मध्ये आहेत आणि थर्ड वर नेक्स्ट पॉइंट मध्ये आहे. कांजीनो शुकुदाईवा मो याते शिमाई मास्ता. Shimaimashita means something has been completed. I have done my kanji homework already. So again it is past tense shimaimashita. Shimaimashita म्हणजे ते झालेलं आहे. इथे मो हे असे काही वर्ड्स येतात. सो ऑलरेडी झालेलं आहे. कांजीनो शुकुदाईवा मो याते शिमाईमास्ता. सो हे झालं आपलं शिमाईमास्ता. सो शिमाईमास कधी यूज होणार? कांजीनो शुकुदाईवा कोंबान याते शिमाईमास. कांजीचा होमवर्क आज रात्री करून संपवणार. सो हे आपलं फ्युचर ऍक्शन झाले.
सो शिमाई मास्ता म्हणजे ऑलरेडी झालंय आणि शिमाई मास म्हणजे फ्युचरमध्ये तुम्ही कम्प्लीट करणार आहात. सो दिस शिमाई मास्ता शिमाई मास एम्फसाइज द कम्प्लिशन ऑफ एन ऍक्शन. तर जेव्हा पास्ट टेन्स आहे ती ऍक्शन झालेली आहे आणि फ्युचर टेन्स आहे किंवा प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स आहे ती ऍक्शन तुम्ही करणार आहात. थर्ड शिमाई मास्ता जे आहे ते आहे एक्सप्रेस एम्बॅरेसमेंट ऑर रिग्रेट. कांजी न शिकुदायो वासुरेते शिमाई मास्ता. कांजीचा होमवर्क मी विसरूनच गेलो. आय फॉरगेट माय कांजी होमवर्क. सो हा जो शिमाई मास्ता आहे विच शोज एम्बॅरेसमेंट ऑर रिग्रेट. सो हे लेसन मध्ये आपण हे शिकलोय एक्सप्रेसिंग द स्टेट ऑफ समथिंग. सो इंट्रान्झिटिव्ह वर्बचा ते फॉर्मलेस इमास indicates the completion of action. Verb te shimaimashita and shimaimas means something has been completed or you are going to complete. Third, verb te shimaimashita means express embarrassment or regret. Okay. That's it for lesson number 29. Arigatou gozaimasu.